नमस्कार, आपले शहर आपला आवाज आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी दीपक वाघ आणि आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शहरात पाचकंदील परिसरात आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी। कुंडाणेवार गावात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त, 1,11,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त, 2 जण ताब्यात। ब्राह्मण वधूवर मेळाव्यात 500 वधूवरांचा परिचय। ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन। स्थायी सभापती कैलास चौधरींचा पुढाकार, बदली सफाई कामगारांचे उघडले बँक खाते। आणि आदिवासी समाजातील दृश्य प्रवृत्तीच्या विरोधात देवेलकर उतरले रस्त्यावर, कडकडीत बंद। आता बातमीपत्र विस्ताराने। मध्यरात्री घरात अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे। धुळे शहरातील अकबर चौकातील धनाडाळ बोळीतील ही घटना आहे। राम शर्मा यांच्या घराला लागलेल्या आगीत यांच्यासह कुटुंबातील इतर 4 जणांचा मृत्यू झाला। मृत्यूमध्ये राम शर्मा यांच्या आई, पत्नी आणि 2 मुलांचा समावेश आहे। रात्री 1:15 वाजेच्या सुमारास ही आग लागली होती। आग लागल्यानंतर जवळपास 1 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। तोपर्यंत घरात अडकून पडलेल्या 5 जणांचा गुदमरून मृत्यू झाला होता। या दुमजली घरातील पहिल्या मजल्याला आग लागली, मात्र दुसऱ्या मजल्यावर झोपेत असलेल्या 5 जणांना बाहेर पडता न आल्याने ही घटना घडली। या घटनेनंतर परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धुळे शहरावर शोककळा पसरली आहे। आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे शोभाबाई छाजूलाल शर्मा वय 65, राम शर्मा वय 45, जयश्रीराम शर्मा वय 35, साईराम शर्मा वय 12, राधेराम शर्मा वय 10 असे आहे। आपको दिख रहा है दरवाजा वगैरह सब पकड़े वाला, तो पूरा एकदम जबरदस्त आग लगेल थी वो। मैं ऊपर ही रहता हूँ यहाँ पे दूसरे मंजिले पे, लगे मैं भागते आया नीचे। ऊपर भी रहते थे। तालुक्यातील कुंडाणेवार गावात तालुका पोलिसांनी छापा टाकून बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला। यावेळी एका घरातून विदेशी कंपनीचे 1,11,185 रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे। पोलीस अधीक्षक चैतन्य एस यांना कुंडाणेवार गावात अवैध मद्य बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती। त्यांनी तालुका पोलिसांना याबाबत कारवाईचे आदेश दिले। साक्री उपविभागीय अधिकारी निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, उपनिरीक्षक निलेश मोरे, उपनिरीक्षक नंदा पाटील, स्वप्नील कोळी, सहाय्यक उपनिरीक्षक कैलास दामोदर, हवालदार राजेंद्र मोरे, ओंकार गायकवाड, राकेश सूर्यवंशी यांनी आज सकाळी 10 वाजता कुंडाणेवार गावात छापा टाकला। यावेळी पाटील यांच्या घराच्या बाजूला असलेल्या एका घरात बनावट मद्य निर्मिती सुरू होती। यावेळी पोलिसांनी विदेशी कंपनीचे मद्य व 200 लिटरचे स्पिरिट असा 1,11,185 रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त केला। तर जितेंद्र भिला नरळे राहणार मोगलाई धुळे, राजेंद्र रामभाऊ यादव राहणार विखेनगर धुळे या दोघांना ताब्यात घेतले। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात वरील 2 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला।
माननीय पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या आधारे आम्ही पथकासह कुंडानेवार गावाच्या बाहेर पाण्याच्या टाकीजवळ पांढरा नदी किनारी रवाना झालो असता तिथे अवैधरित्या चालू असलेल्या दारू बंद चालू होत असलेली दारूच्या कारखान्यावर रेड टाकली आणि लाखोचा माल हस्तगत केला. तो पोलीस स्टेशनला आणला. आमचे माननीय पोलीस अधीक्षक चैतन्य साहेब, त्याच्यानंतर आमचे SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कारवाई केलेली आहे. पुढील कारवाई करत आहोत. 2 लोक संशयितांना ताब्यात घेतलेले. साधारण किती माल? लाखोंचा माल आहे. आता चाललंय, पुढची प्रोसिजर चालली आहे. आरोपी किती मॅडम? 2 संशयित ताब्यात घेतले. स्नेहबंध मासिक आणि ब्राह्मण सेवा संघातर्फे धुळे येथील श्री बाबासाहेब कृष्णराव मोराणकर नगर वेदांत मंगल कार्यालय येथे राज्यस्तरीय सर्व शाखीय ब्राह्मण वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला. यावेळी राज्यभरातून आलेल्या 500 वधूवरांनी आपला परिचय करून दिला. मेळाव्याचे व 3रे वर्ष होते. स्नेहबंधनाच्या संकेतस्थळावरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. राज्यभरात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवण्यात आला. पुणे येथील ITI उद्योजक तेजस कुलकर्णी यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही जबाबदारी पार पाडली. देशभरात सुमारे 1600 लोकांनी हा कार्यक्रम संकेतस्थळावर पाहिला. सर्व समाज या ठिकाणी एकत्र आला. ब्राह्मण समाजात असलेल्या शाखाभेद या निमित्ताने भरून येत आहे. समाजातील मुलींनी व्यावसायिक आणि पौरोहित्य करणाऱ्या मुलांचा विचार विवाहासाठी करावा. मुलांनीही नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य द्यावे. मुलामुलींनी आदर्श आचारसंहिते पालन करावे. प्रत्येकानं आपल्या मर्यादा ओळखल्या की संसार 7 जन्म सुरळीत चालू शकतो, असे प्रतिपादन हरिभक्त पारायण हरेंद्र महाराज यांनी केले. या कार्यक्रमास वर्धा ब्राह्मण संघाचे विलास कुलकर्णी, नागपूर ब्राह्मण संघाचे दीपक दसरे, मिरज येथील विजय सुखदेव, जळगाव ब्राह्मण संघाचे राजेंद्र क्षीरसागर, हेमंत जोशी, चाळीसगाव वधूवर केंद्राचे दिलीप जोशी, अंमळनेर ज्ञानेश्वर पाठशाळेचे सुरेश काळकर, ब्राह्मण रथयात्रेचे प्रणते सुहास वैद्य आदींची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीरित्तेसाठी अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, स्नेहबंध संपादक तेजस कुलकर्णी, प्रकाश कुलकर्णी, विनोद कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, नाना हवलदार, तुषार कुलकर्णी, किशोर कुलकर्णी, चंद्रशेखर भट, हेमंत रेमोणकर, आनंद कुलकर्णी, माधव कुलकर्णी, रवींद्र जोशी, नंदकुमार कुलकर्णी, मनोज जोशी, सतीश कुलकर्णी, अमित जोशी तसेच महिला आघाडीच्या विजया कुलकर्णी, जयश्री कुलकर्णी, संध्या कुलकर्णी, शुभांगी जोशी, विजया झेंडे, सरिता क्षीरसागर आदींनी परिश्रम घेतले. मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हरिभक्त पारायणचे खगेंद्र महाराज, स्नेहबंधनाचे अध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, स्वागत अध्यक्ष विनोद काका मोराणकर, राजू निफाडकर गुरुजी, श्री देवीदास कस्तुरे गुरुजी, प्रमोद वैद्य गुरुजी, ज्येष्ठ पत्रकार हेमंत मदाणे, आशुतोष जोशी, नाना हवलदार आदी उपस्थित होते. यावेळी वधूवरांची माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच उपस्थित वधूंपैकी प्रातिनिधिक स्वरूपात कुमारी स्वाती मुळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. स्नेहबंध ब्राह्मण वधूवर सूचक केंद्र आम्ही धुळ्यात 7 वर्षापासून ब्राह्मण समाजासाठी कार्य करतो आणि गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये आमचे वधूवर मेळावे होतात. हे वधूवर मेळावे म्हणजे अगदी कमी पैशात ब्राह्मण समाजातील गावातल्या किंवा महाराष्ट्रातल्या राज्यभरातल्या अनेक लोकांना एकत्र जमवून त्यांचे लग्न या ठिकाणी जमवण्याचं कार्य माझे आजोबा रवींद्र बाजीराव कुलकर्णी आणि या कार्याचा एक दरवर्षी वधूवर मेळावा आयोजित करून महाराष्ट्रात अनेक लोकांना एकत्र करून एकाच मंचावरती वधूवरांची सोय करतात. हा असं महाराष्ट्रातलं आमचा 3रा वधूवर मेळावा. पहिला मेळावा पुण्यात झाला, दुसरा धुळ्यामध्ये आणि हा 3रा वधूवर मेळावा आहे. यात साधारण 500 वधूवरांनी नोंदणी केली आणि त्यांची परिचय या ठिकाणी करून देण्यात येत आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही यावेळेस पहिली एक मोठी गोष्ट केलेली ती म्हणजे हा मेळावा वेबसाईटवरती, जी स्नेहबंधची वेबसाईट आहे त्याच्यावरती थेट प्रसारित करण्यात येत आहे. आढावा आता सध्या औरंगाबादला इलेक्ट्रिशियन म्हणून आहे. रवींद्र नरेंद्र पाठक, शारदा कन्या विद्यालयामध्ये शिपाई म्हणून मी कार्यरत आहे. निलेश उमाकांत भट, पौराहित्य करतो, DMIT आणि ज्योतिष समुपदेशन करतो. माझं इंजिनिअरिंग झालंय पुण्याहून, BEIT केलंय मी आणि आधी जॉब करत होते, आता सध्या घरी. नमस्कार, माझं नाव स्वाती रमाकांत मुळे. माझा MCA कंप्लीट झालाय आणि इथे टीचिंगसाठी कम्प्युटर सेंटरमध्ये करते काम.
राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव आंदोलनातर्फे आज शनिवार रोजी देशातील 30 राज्यातील 550 जिल्ह्यात ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील आज सकाळी धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की उत्तर प्रदेश, उत्तराखंडासह इतर राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तसेच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीत व 2014च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये काही पक्षाकडून छेडछाड करण्यात आली आहे. या विरोधात निवडणूक आयोग व न्यायालयात विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून तक्रारी करूनही कागद मंत्रपत्रिकांचा वापर न करता ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी वातावरणात पार पडत नसल्याचे निवेदनात म्हटले असून पुन्हा कागदी मतपत्रिकांचा वापर सर्व प्रकारच्या निवडणुकीत केला पाहिजे. या धरणे आंदोलनाप्रसंगी संघटनेचे जिल्हा संयोजक प्राध्यापक महादेव जमदाडे, राजेंद्र पाटील, कमलाकर सौंदानकर, भाऊराव सोनवणे, राजदीप आगळे, महेश देवरे, राम पाटील, भूषण पाटील, प्रदीप शिंदे, बापू आखाळे, संदीप थोरात, दिनेश मोरे, रतन वाघ, प्रकाश वाघ, मनोज वाघ आदी उपस्थित होते. प्राध्यापक महादेव जमदाडे, राष्ट्रव्यापी लोकतंत्र बचाव आंदोलन या माध्यमातून आम्ही पूर्ण भारतभर 31 राज्यामध्ये आणि 550 जिल्ह्यामध्ये देशव्यापी ईव्हीएम हटाव, जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हे हटवून त्या ठिकाणी बॅलेट पेपर, म्हणजे जुना जो बॅलेट पेपर आहे शिक्का मारण्याचा, तो आणण्यासाठी हे पूर्ण भारतभर 550 जिल्ह्यामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन आम्ही करत आहोत. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. हे 5 टप्प्यामध्ये आंदोलन चालणार आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश देऊनही ह्या 2017च्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या इलेक्शनमध्ये मशीनचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा झालेला आहे. तो भ्रष्टाचार जर थांबवायचा असेल तर पूर्वीचं जे बॅलेट आहे, बॅलेट पेपर, तेच आणावं लागेल. त्याच्याशिवाय हा वोटिंग मशीनचा भ्रष्टाचार थांबणार नाही. आणि त्याशिवाय मुक्त, निपक्ष आणि पारदर्शी ही भारतातली मतदान प्रक्रिया ही होणार नाही. या संदर्भात आम्ही पूर्ण भारतभर 550 जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करीत आहोत. धन्यवाद. मंगळवार दिनांक 28 मार्च 2017 रोजी गुढीपाडव्यानिमित्त सालाबादाप्रमाणे याही वर्षी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे. स्वागत समितीचे संपर्क कार्यालय गल्ली नंबर 5 आनंदीबाई जावडेकर शाळा येथे सुरू आहे. स्वागत यात्रेची सुरुवात ही श्री नारायण बुवा समाधी मंदिर, पांजरेश्वर सर्कल, मोठ्या पुलाजवळ येथून सायंकाळी 5 वाजता सुरू होऊन जुने धुळे मार्गे सुभाष पुतळा गल्ली नंबर 6 पासून सरळ तुकाराम व्यायाम शाळा, माधवपुरा, रामभाऊ दाढीवाला खुंट गल्ली नंबर 5 पासून सरळ तुळजाभवानी मंदिरापासून दक्षिणेकडे सन्मान व्हिडिओ येथून राजकमल सिनेमापासून सरळ आग्रा रोड मार्गे श्रीराम मंदिर येथे महाआरती करून प्रसाद वाटपानंतर सांगता करण्यात येईल. या शोभायात्रेत मंगलवाद्य, प्रभू श्री रामचंद्रांचा राम दरबार, भारत माता झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज वानरसेना इत्यादी सजीव देखावे काढण्यात येणार आहे. तसेच प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा, गुढी, संतांचा रथ, आई एकविरा मातेची पालखी, भजनी मंडळ, वारकरी पथक इत्यादी देखाव्यांसह सर्व हिंदू बंधू भगिनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील असे नियोजन समितीतर्फे करण्यात आले आहे. तसेच समितीतर्फे या शोभायात्रेत सर्व हिंदू बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन घडवावे असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे. या शोभायात्रेच्या स्वागताध्यक्षपदी सुप्रसिद्ध सराव व्यवसायी श्री जितेंद्रभाई शाह उर्फ जितू बापू व संयोजकपदी श्री योगीराजजी मराठे, महिला संयोजिका सौ ज्योत्स्नाताई मिलिंद मुंदडा, सह संयोजिका सौ संध्याताई कुलकर्णी यांची निवड सर्वानुमते करण्यात आली आहे. तर्फे मी संयोजक योगीराज शिवाजीराव मराठे आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं आमच्या या उद्या 28 तारखेला होणाऱ्या नववर्ष यात्रेच्या निमित्ताने स्वागत यात्रेच्या निमित्ताने आपण सर्व आम्हाला प्रसिद्धी देणार आहात. त्या निमित्ताने आपण सगळ्यांचे स्वागत करतो. आपण या स्वागत यात्रेचे जास्तीत जास्त वर्तमानपत्र, इतर माध्यमातून प्रसिद्धी देऊन या वेळेला संख्या स्वरूपाने उपस्थित राहण्यासाठी सर्व जनतेला आव्हान आपल्यातर्फे करायचं आहे. आणि या
स्वागत यात्रेचं पुढील कामकाज कसं असेल आणि पुढील विधी कसं असेल हे आपले स्वागताध्यक्ष श्रीयुत जितेंद्र वैश्य स्वागत यात्रा मुजापुरापासून सायंकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. मार्ग आहे सुभाषपुरा गल्ली नंबर 6, सरळ तुकाराम माधवपुरा, रामभाऊ गाडीवाले पूल, तिथून राजकमल सिनेमापासून आगार मार्गे श्रीराम मंदिर येथे महाआरती करून प्रसाद वाटपानंतर शांता करण्यात येईल. या शोभायात्रात मंगलवाद्य प्रभू श्री रामचंद्र राम दरबार, भारत माता, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज, वानर सेना इत्यादी सजीव देखावे काढण्यात येणार आहे. तसेच प्रभू रामचंद्रांची प्रतिमा, गुढी, संतांची राख, आई एकविरा मातेची पालखी, भजनी मंडळ, वारकरी पथक इत्यादी देखावे सह सर्व हिंदू बंधू भगिनींनो हजारोच्या संख्येने उपस्थित राहतील असे नियोजन समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे. तसेच समितीतर्फे शोभायात्रेत सर्व हिंदू बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या संस्कृतीचे व एकात्माचे दर्शन घडवावे असे. महानगरपालिकेत वर्षानुवर्ष बदली सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या कामगारांचे आजवर कुठल्याही बँकेत खाते नसल्याने त्यांना नेमका पगार किती मिळाला, त्यातून कशाची आणि किती कपात झाली याचा बोध होत नव्हता. परिणामी या कामगारांची आर्थिक पिळवणूक होत होती. हा प्रकार लक्षात आल्याने स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी पुढाकार घेत मनपातील बदली सफाई कामगारांचे बँक खाते उघडून त्यांना प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. सध्या सर्वच व्यवहार ऑनलाईन होत असल्याने प्रत्येक व्यक्तीचे बँकेचे खाते असणे गरजेचे झाले आहे. मात्र बदली सफाई कामगारांना याबाबत पुरेशी माहिती व सहकार्य मिळत नसल्याने त्यांचे बँक खाते उघडण्यात आले नव्हते. स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांनी ॲक्सिस बँकच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुमारे 200 बदली कामगारांचे बँक खाते उघडले. नुकतेच या कामगारांना बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड व चेकबुक मनपा सभागृहात स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ॲक्सिस बँक अधिकारी महेंद्र जोशी, वैद्य मनपा उपायुक्त रवींद्र जाधव, सहाय्यक आरोग्य अधिकारी आर.डी. माळी आदी उपस्थित होते. यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी बदली सफाई कामगारांना प्रोजेक्टद्वारे एटीएम कार्ड हाताळणे यांचे प्रशिक्षण दिले. तसेच चेकबुक व एटीएम कार्ड पिन नंबरची गोपनीयता याबाबत सविस्तर माहिती दिली. चेकवर सही वगैरे असायला हवी. हा चेक तुम्ही कोणालाही देऊ शकता. सपोज तुम्हाला एखाद्या व्यापाऱ्याला द्यायचं तर त्याच्या नावाने चेक देऊ शकता. पैसे काढण्यासाठी एटीएम किंवा चेक दोघांपैकी एक गोष्ट आवश्यक असते. त्याच्यानंतर एक पासबुक आहे. या पासबुक मध्ये तुमचं सगळं जेव्हा आता अकाउंट सगळे ऍक्टिव्ह झाले आपले, हे पासबुक मध्ये जी सॅलरी जमा होईल तशी याची एंट्री ते जमा होऊन जाते. 24/3/2017 महानगरपालिकेत वर्षानुवर्ष बदली कामगार काम करीत असून त्यांचे आजपर्यंत कोणत्याही बँकेत खाते नव्हते. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष किती पगार मिळाला आणि किती कपात झाला याचा बोध होत नव्हता. यावर स्थायी समिती मी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वी मध्यस्थी करून ॲक्सिस बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित बदली सफाई कामगाराचे सॅलरी अकाउंट ॲक्सिस बँकेच्या आणि आपल्या धुळे मनपाच्या अधिकाऱ्याच्या मार्फत उघडून देण्यास मदत केली. त्या अनुषंगाने बदली कामगाराच्या बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड, चेकबुक इत्यादीचे विवरण धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात बदली कामगारांना सर्व समजावून सांगण्यात आले व त्याचे प्रोजेक्टर मार्फत त्यांना त्या सर्व कामांची माहिती देण्यात आली. यावेळी बदली सफाई कामगारांना ॲक्सिस बँकेचे एटीएम कार्ड हाताळणीचे प्रशिक्षण दिले. तसेच चेकबुक व एटीएम पिन नंबरची गोपनीयता याबाबत विशद करून महत्त्व समजावून सांगितले. त्यावेळी उपस्थित सर्व बदली कामगारांनी ॲक्सिस बँक अधिकारी व माझे आभार मानले. सदर कार्यक्रम उपायुक्त रवींद्र सिंग जाधव, रत्नाकर नाना, श्री वाघ सर्व अधिकारी गणपण उपस्थित होते. त्यात
संपूर्ण भारतात कॅशलेस व्यवहाराची सुरुवात झालेली आहे. पण आज आपला धुळे मनपाचा बदली कामगार जो आहे हा थोडा अज्ञान होता व त्याला कार्यकर्त्यांमार्फत सही शिकवण्यापासून तर पासबुक आणि चेकबुक, ATM कार्ड सर्व हाताळण्यापर्यंत मी स्वतः माझ्या ऑफिसलाही सर्व कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले, सही शिकवण्याचे पण प्रयत्न केले. ज्या लोकांना सही येत नव्हती, त्यांचे अकाउंट ओपन होत होते, तर त्यांना सही शिकवण्याचे पण प्रयत्न माझ्या कार्यकर्त्यांमार्फत माझ्या ऑफिसला झालेला आहे. तरी अज्ञानपणाचा फायदा घेऊन काही लोक त्यांची पिळवणूक करीत होते. आजपासून त्यांची या पिळवणुकीपासून सुटका झालेली आहे असं मी जाहीर करतो. दैवेल गावात एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाणीच्या घटनेनंतर काही समाजकंटकांनी गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. घरावर तुफान दगडफेक करण्यात आली, यासह दुकानांचे नुकसान करण्यात आले. या सर्व घटनांच्या निषेधार्थ आज दहिवेल गावात ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांनी मूक मोर्चेद्वारे चौफुली गाठून तेथे रास्ता रोको आंदोलन केले, तर प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पोलीस अधिकाऱ्यांनी तेथून येऊन ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत अशी ग्वाही ग्रामस्थांना देण्यात आली. या घटनेतून दहिवेलकरांची एकजूट पुन्हा एकदा प्रत्ययाला आली. दहिवेल गाव आदिवासी बहुल क्षेत्र असले तरी या गावात बहुजन समाजाची वसाहत आहे. परस्परांच्या सहकार्यावर येथील व्यापार उद्योग सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संबंधांमुळे निकोप जातीय सलोखा आहे. परंतु गेल्या काही महिन्यापासून लहान लहान घटनांचे निमित्त होऊन आदिवासी समाजातील गावगुंड समूहाने मारहाण करणे, मुलींना व महिलांना छेडणे, तसेच गर्दीचे रस्त्यावर वेगात मोटारसायकल ट्रिपल शीट चालवून दहशत माजवणे, आठवडे बाजारात धिंगाणा घालणे आदी प्रकार करीत आहेत. बोलावयास गेल्यास अॅट्रॉसिटीचा धाक दाखवून दमदाटी करणे व प्रसंगी खंडणी वसूल करणे असे प्रकार सुरू आहेत. यामुळे गावातील वातावरण कुलुषित झाले असून ग्रामस्थांचे भीतीचे सावट आहे. या सर्व घटनांचा निषेध करण्यासाठी आज सकाळी 9:30 वाजता ग्रामस्थांनी गावातील चौकात एकत्र येऊन चौफुलीपर्यंत मूक मोर्चा काढला. लहान मोठ्या सर्वच व्यावसायिकांनी आपापली दुकाने बंद ठेवून या मूक मोर्चात सहभाग नोंदविला. तर मोर्चेकरांना डॉ. SR मराठे, वसंतराव बच्चाव, एकनाथ गुरव, रामदास माळी आदींनी मार्गदर्शन केले. हे आंदोलन आदिवासी समाजाच्या विरोधात नसून गावात झालेल्या दगडफेकीच्या आणि वारंवार होणाऱ्या त्रासाच्या विरोधात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी दैवेलकरांच्या वतीने काही प्रमुख मागण्याही करण्यात आल्या. त्यात 21 मार्च रोजी गावातील वाहने व दुकानांची मोडतोड करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. विविध घटनांचे भांडवल करून काही तरुण खंडणी वसूल करतात, त्याचा शोध लावून बंदोबस्त करावा. अॅट्रॉसिटीचा धाक दाखवून बहुजन समाजास वेठीस धरण्याचे काम थांबवावे. मुली व महिलांची छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करावा. बहुजन समाजास त्रास देणाऱ्या समाजकंटकांचा कायम बंदोबस्त करावा. या मागण्या करण्यात आल्या. कडकडीत बंद, मूक मोर्चा आणि चौफुलीवरील रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रतिनिधीमधून पिंपळनेर येथील अप्पर तहसीलदार RS मोरे, साक्रीचे नायब तहसीलदार KD मोरे हे दैवेलमध्ये दाखल झाले होते. तर साक्री पोलीस ठाण्याचे 6 पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक धनराज पाटील, दहिवेल दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल विजय पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दैवेलकरांच्या वतीने मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. ते अप्पर तहसीलदार, नायब तहसीलदार आणि API यांना संयुक्तरित्या स्वीकारले. तरुण तवा पोरं येतात, कोणीतरी मोटरसायकलवर धिंगाणा घालतात, स्पीडने ड्रायव्हिंग करून भर आवाज करत सामाजिक शांतता आवाज बिघडवतात, तरुण मुलींची छेड काढतात. कॉलेजच्या मुली आपल्या जातात आणि त्यांना जर कोणी हात छेडछाड करत असेल तर नैसर्गिक प्रतिक्रिया आहे की आपण त्याचा प्रतिकार करतो. पण तिथं कोणी प्रतिकार करायला गेला की अॅट्रॉसिटीचा धाक दाखवून त्याला दाबून टाकायचं किंवा त्याला नावारून करायचं काम हे करायला आपण घटनेचे कायदे हे आपल्या सुरक्षेसाठी दिले आहेत मित्रांनो. पण त्या कायद्याचा जर हजार कोणी वापर करत असेल तर हे पण सहन केलं जाणार नाही. इथे मी नमूद करतो. हा गाव शांत आहे, पण त्या शांततेच्या प्रवृत्तीचं किंवा ती शांतता आमचा स्वभाव आहे त्याचा गैरफायदा कोणी घेत असेल आणि जर आम्हाला दाबून टाकायचा प्रयत्न करत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. परवा जेव्हा दुर्गुण गाव होते त्यावेळेस गावात तरुण गेली छंद होते कामचे, अनेक प्रतिकात्मक होते. पण आम्ही ठरवलं होतं की घटना केली ती दुर्दैवी आहे, ती वाईट आहे, त्याचा आम्ही निषेध करतो.
आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून त्यांनी मोर्चा काढला असेल तर आपण शांत राहावं. ही गोष्ट आमच्या गावाने न सांगता प्रत्येकाने बंधन पाळलं ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेला प्रतिकार करणार नाही. म्हणून कोणत्याही माणसांनी कोणत्याही तरुणांनी त्या घटनेला प्रतिकार नाही केला म्हणून परवाची शांतता राहिली. जर गाव जर बेभान झाला असता तर त्याचं काय. प्रथम प्रशासन अधिकारी माननीय नायब तहसीलदार साहेब तसेच तालुक्याचे एक एसिंग अधिकारी म्हणून एपीआय साहेब पाटील साहेब तरी 21/3/2017 रोजी गावातील वाहने व दुकानांची मोडतोड करणाऱ्या या आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याबाबत यांची पहिली अट. दुसरी अट, काही तरुण विविध घटनांचे भांडवल करून खंडणी वसूल करताना अशांना शोधून त्यांना कायद्याचे बंदोबस्त करणे ही आमची दुसरी मागणी साहेब. आमची तिसरी मागणी, अॅट्रॉसिटीचा गैरवापर करून बहुजन समाजात वेठी धरून त्रास देण्याचा प्रकार थांबवावे. आमची चौथी मागणी साहेब, मुली व महिलांची छेड करणाऱ्या या रोड रोमिओचा बंदोबस्त करावा. व पाचवी आमची मागणी साहेब, बहुजन समाज त्रास देणाऱ्या समाज कंटकांचा कायमचा बंदोबस्त करावा. अशी आमच्या दैवे ग्रामस्थांच्या वतीने ही आमची मागणी आहे साहेब. पुन्हा पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. शहरात पाचकंदील परिसरात आगीत होरपळून एकाच कुटुंबातील 5 जणांचा बळी. कुंडाणेवार गावात बनावट मद्य निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त. 1,11,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त. 2 जण ताब्यात. ब्राह्मण वधूवर मेळाव्यात 500 वधूवरांचा परिचय. ईव्हीएम विरोधात धरणे आंदोलन. स्थायी सभापती कैलास चौधरींचा पुढाकार. बदली सफाई कामगारांचे उघडले बँक खाते. आणि आदिवासी समाजातील दृश्य प्रवृत्तीच्या विरोधात दैवेलकर उतरले रस्त्यावर. कडकडीत बंद. याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.